नमस्कार. मी बनवत आहे डाळ आणि बट्टी. आता बट्टी बनवण्यासाठी इथे मी घेतलेलं आहे 1 बाऊल गव्हाचं पीठ, त्याच्यासोबत एक छोटी बाऊल रवा घेतलेला आहे. त्यात थोडासा ओवा टाकायचा आहे. ओवा, मीठ आणि हळद. ओवा घालायचा, त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडीशी अर्धा स्पून हळद टाकायची आहे. त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर या ठिकाणी मी त्यात टाकत आहे 3 ते 4 चमचे गरम केलेलं तेल. तेल पण मिक्स करून घ्यायचं आणि ते थोडं थोडं पाणी घालून त्याला आपलं पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ थोडंसं असं कडक मळायचं. हे बघा, इथं माझं पीठ मळून झालेलं आहे. आता याला आपण 10 ते 15 मिनटं रेस्ट करायला ठेवणार आहोत. तर इथे मी डाळ बनवून घेत आहे. डाळ बनवण्यासाठी थोडंसं तेल टाकलेलं, त्याच्यामध्ये तेल तापवल्यावर त्याच्यात जिरे आणि मोहरीचा तडका देते. जिरे मोहरी टाकून झाल्यावर इथे मी बारीक चिरलेला लसूण, मिरची टाकून घेत आहे. त्याच्यात थोडंसं परतवून घ्यायचं. आता मी घालते आहे टोमॅटो. टोमॅटोला थोडा वेळ शिजवून घ्यायचा आहे. हे बघा, इथे टोमॅटो थोडासा मऊसर असा झाल्यावर त्याच्यामध्ये मी आता हे डाळ शिजवून घेतलेली आहे. डाळ शिजवतानाच त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकलेलं आहे. त्यात वरतून आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आणि तुम्हाला हवं तेवढं पाणी तुम्ही टाकून ते व्यवस्थित अशी डाळ बनवून घ्यायची आहे. या ठिकाणी मी आता बट्टी शिजवायला ठेवणार आहे. त्याच्यात मी आता कढईमध्ये पाणी उकळून घेतलेलं आहे. आता हे पीठ आपलं व्यवस्थित असं रेडी झालेलं आहे. त्याचे मी असे 4 याच्यामध्ये गोळे बनवून घेणार आणि मी इथे बनवत आहे पूड आलेल्या बट्ट्या. तर ते बनवण्यासाठी मी आधी बट्टी लाटून घेत आहे. त्याची अशी पोळी लाटून घ्यायची आणि वरून त्याला तेल लावून किंवा तुम्ही तूप पण लावू शकता. तेल लावून, तूप लावून अशी त्याला पुढे आणायची आणि परत त्याचा एक गोळा बनवायचा. हे बघा, तेल लावून लावून असं छान असा गोळा त्याचा परत बनवून घ्यायचा आणि तो थोडासा हाताने प्रेस करून घ्यायचा. याच्यामुळे बट्टी अशी मऊसर येते आणि पुळं देखील येतात छान. पाणी उकळून झालेलं आहे. आता त्याच्यावर मी गाळणी ठेवते. आणि या माझ्या बट्ट्या रेडी आहेत. तर त्या आता आपण शिजवून घेऊयात. 25 ते 30 मिनिटं याला शिजवून घ्यायचं आहे. हे बघा, हे थंड झाल्यावर आता मी काढून घेतल्या आणि त्यांना कट करून घेते.
तुम्हाला हवं त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकतात. मी या ठिकाणी अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत बघा. इथे मी त्यांना तुपामध्ये तळते. तूप गरम करायचं आणि त्यांना तळून घ्यायचं आहे. दोघं साईडने व्यवस्थित लालसर अशा होऊ द्यायचं. हे बघा, बट्ट्यांना मस्तपैकी असा लालसर रंग आलेला आहे आणि कुरकुरीत झालेले आहे. आता काढून घ्यायच्या आणि सर्व करायच्या गरमागरम. त्याच्यासोबत डाळ आणि बट्टीसोबत तुम्ही काहीतरी भाजी किंवा मी इथं बनवलेली आहे शेंगदाण्याची चटणी. असं व्यवस्थित मस्त गरमागरम रेडी आहे डाळ आणि बट्टी. Thank you for watching. Please like, share, and subscribe to my Mahasugran channel.